आता डोळ्यातून पाणी येणं किंवा फासाला लटकणं हा शेतकऱ्यांच्या रोजचाच मरणाचा प्रश्न झालेला आहे. ती काही नवीन गोष्ट नाहीये. रोजचंच मरण, त्याला कोण लढल, सरकार तरी कशाला रडेल, आणि सरकारला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. पण काल परवा तुमचा नांदेड जिल्ह्यामध्ये एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. गोरठचं भाषण सुरू होतं आणि भाषणामध्ये तुम्ही मोठ्या हुशारकीनं सांगत होतात की साखर कारखान्याला उसाला कसा भाव दिला, किंवा तुमच्या शेतीमध्ये, स्वतःच्या शेतीमध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान तुम्ही कसं वापरता. आता ते तुम्ही वापरत असाल कारण तुम्हाला मंत्रिपदाचंही वेतन मिळतं, शेतीतूनही भरपूर उत्पादन मिळतं, उत्पन्नही मिळतं, तुमच्या कमाईचे आणखी अनेक स्रोत आहेत. मात्र आम्हाला पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे आमचं शेतीशिवाय भागत नाही आणि शेती सोडून मजुरीला पण जाता येत नाही. आणि इकडून तिकडून मजुरीला गेलो तर काम मिळत नाही. तुमच्या रोजगार हमीच्या कामावर गेलं तर त्याचं मस्टर 4-4, 6-6 महिने मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे, वास्तविकता. याच्यात जर खोटा असेल तर आम्हाला भरचौकात फाशी द्या, आमचं काही एक म्हणणं नाही. मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतीविषयी भरभरून बोललात आणि अशातच आमच्या कुठल्या तरी एका शेतकऱ्याला हुक्की आली आणि तो उठला आणि दादा कर्जमाफीवर बोलला. अशा त्या 2-3 शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या. तुमच्या पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतलं. तो पोलिसांच्या कर्तव्याचा भाग आहे, त्याच्याबद्दलही आम्हाला काही म्हणणं नाही. कारण शेतकरी खरं बोलला, खोटं बोलला तरी त्याला खरं खोटं ठरवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. जळगाव जिल्ह्यामध्ये काल परवा कुठला तरी शेतकरी